आतिश भोसले यांची ओळख. गोलंदाज सज्ज, फलंदाज देखील रेडी. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला फिरोज. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली, घणाघाती प्रहार केला गेला आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळते. विशालचा प्रहार आणि विशाल बनतील तिथे दर्शक. दर्शक बनतील दिवाने. 4 धावा. अंदाज मी म्हणेल की थोडासा चुकला, कारण 10X कंपनीचे बॉल आपण वापरतोय आणि 10X कंपनीच्या चेंडूंना किती उचळी आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. तो चेंडू तुम्ही वरती फेका, कमीत कमी 3 बाउन्स होणार, 3 टप्पे घेणार. की क्वालिटी चेंडू नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. मला वाटतं या मैदानावरती नेहमी 10X बॉलच वापरले जातात. यस, ती देखील एक ऐतिहासिक कामगिरी आहे. स्पर्धा कुठली असो, कोणाची असो, बॉल मात्र 10X. यावेळी देखील आपण पाहतोय, पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सेन्सेबल क्रिकेट. कुणाल जाधव चेंडूवरती यष्टीरक्षक ताबा देखील मिळवतात. यावेळी देखील आपण पाहू शकतो, पहा, बॅटची कडा लागली, चांगला चेंडू, अतिरिक्त वळण देखील या चेंडूवरती आतिशने दिलं, परंतु यष्टीरक्षक थोडेसे दूर. आणि विनोद कुराडे शॉर्ट थर्डमॅनला चांगला बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं आपण पाहिलं. 6 धावा जे धफलकावरती देखील आपण पाहतोय. 53 धावांचं आव्हान आपण पाहतोय. वेग, यावेळेस वेग मात्र वाढवला गेला, परंतु दिशा भरकटली. पंचाने देखील कळवलं, जब जब आप दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल. यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली. पुन्हा एकदा चोरटी धाव पळून काढली जाते. पहा, इशारे देखील एकमेकांना केले जातात. लगेच यसचा कॉल एकमेकांना दिला गेला. गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू धावत पळत येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या पहिल्या षटकामध्ये पहा, फलंदाजांनी एकच गोष्ट एकमेकांना सांगितली की आतिशच्या संपूर्ण षटकामध्ये एक चौकार किंवा षटकार आला ना, उर्वरित चेंडूंवरती आपण सिंगल काढू. म्हणजे एकंदरीत गणित असणारे 8 ते 10. आणि हा चेंडू सुरेख होता, चांगला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाकडून तो चेंडू निसटला आणि पंच आम्हाला रमजान सर कळवतील की ही 22च्या स्वरूपातील एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करावी लागेल. आमचे सुनील भाऊ विटकर देखील लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून कोणीही झेल सोडला तर त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक, एक आगळं वेगळं पारितोषिक. परंतु फलंदाजांना पहा, आपण पाहतोय संधी मिळाली आणि संधीचं सोनं होईल, चेंडू होईल फरार. आतिश भोसलेच्या विरोधात आतिशबाजीचा खणखणी चौकार. 4 धावा. या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा आहेत, 13 रन्स. तेरा धावा धावफलकावरती आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. किरण मारोडा थोडेसे फॉर्मशी नक्कीच झुंजतायत, परंतु आज गोलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागेल. यावेळी देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका फसलाय बॅटच्या अगदी खालच्या कडेला. तो चेंडू स्पर्श होतोय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन तो चेंडू अडवतात. कारण पहा, अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक खेळाडूंच्या करिअरमध्ये येणं गरजेचं आहे. उत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे संजू सॅमसन.
हा चेंडू बॅटवरती आलाय, चेंडू बॅटवरती आलाय. तिथे आपण पाहू शकतो डीप मिड विकेटला खेळाडू धावत पळत जातात. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख कामगिरी. परंतु आत्ताच्या आपण पाहतोय 2 धावा आता संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. गिरीश यांचं देखील कौतुक असणार आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे पहा. अशा प्रकारे तुम्ही कामगिरी केली ना, गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास डेफिनेटली वाढेल, कॉन्फिडन्स लेवल देखील हाय होईल. कारण तुम्हाला फक्त एकेरी दुहेरी धावींवरती जर का फलंदाजांना रोखता आलं तर ती कामगिरी संघासाठी उपयुक्त ठरेल. पाहू शकतो धावा देखील धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 15 आहेत. 38 धाव्यांची अजूनही गरज असेल. 22 चेंडू 38 धावा. फिरोज, हो यावेळी चेंडूला कट केलाय. केडी, ओ हो वा, काय एफर्ट मध्ये त्याच्या आतमध्ये लगावला. झेल निसटलाय. परंतु मित्रांनो, आपल्या शिवाजीनगर परिसरातील खेळाडू आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. आणि 200 रुपयांचं पारितोषिक मात्र जमा केलं जाणार आहे. आमचे सुनील भाऊ विटकर यांच्या वतीने 200 रुपये. आता एक आगळी वेगळी शैली आणि प्राईज लावलं गेलं तर ते तर सांगावं लागेल आणि सांगितलं तर द्यावं देखील लागेल आणि आमचे सुनील भाऊ देणार देखील. आणि सुनील भाऊ, तुम्ही जर ग्राउंडच्या अवतीभोवती असाल ना तर विनंती असणार आहे, मुख्य व्यासपीठावरती देखील येऊन बसा. अच्छा अच्छा, हात वरती करा सुनील भाऊ. हा यस, सुनील भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. किरण मारोडा पुन्हा एकदा तयार. इथे देखील आपण पाहू शकतो पहा, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. स्टम्प्सला टार्गेट केलं गेलं होतं. बॅटची कडा लागली, चेंडू गॅपमध्ये. खेळाडू धावतायत, पळतायत, धावांची धावाधाव देखील फलंदाज करतायत. आणि पाहूया पंचांचा इशारा पाहणार आहोत आपण. चेंडू होईल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. धावा पुन्हा एकदा विशालला मिळतील 4. चौकार. या चौकारच्या मदतीने धावफलकावरती 20. अजूनही 33 धाव्यांची गरज आहे. 20 चेंडू 33. जितक्या धावा बनवल्या गेल्या तितके चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. इथे देखील ओव्हर द कव्हर्स. यावेळेस प्रहार केला गेला. आतिश भोसले डाऊन दी बॉल आहे. चांगला अटेम्प्ट आहे त्या ठिकाणी, प्रयत्न सुरेख. फेकी देखील केली परंतु 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. पाहिलं कारण कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू दोन्ही सर्कलच्या आतमध्ये उभे आहेत. अगदी त्यांच्या डोक्यावरतून या चेंडूला फरार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एलिव्हेशन मात्र पाहिजे तसं देता आलं नाही. उंची दिली होती, लांबी नवी. इथे रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा गॅप मिळाली. फलंदाजाला छोटीशी दरार आणि आपण पुन्हा एकदा पाहतोय विशालच्या बॅटमधून देखना प्रहार. चौकार. 4 धावा. 26 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 27. छोटासा कानमंत्र देखील दिला जातोय. आधी पाणी देखील खेळाडूंना आपापल्या दिलं जात आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर कार्तिक उर्फ केपी. एक डावखरे आताचे वेगवान गोलंदाज आहेत. चांगलं व्हेरिएशन देखील यांच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने पाहतो. परंतु यावेळेस फलंदाजांच्या विरोधात कशा प्रकारे चक्रव्यूह रचला जाईल, षडयंत्र कशा प्रकारे आखलं जाईल. आतिश भोसले आज थोडंसं स्ट्रगल करतात गोलंदाजी मार्कवर. जेव्हा आपण त्यांना पाहिलं 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि गरज होती फलंदाजांवरती रोख लगावण्याची परंतु फलंदाज देखील रोख ठोक कारवाई करण्यासाठी खेळपट्टीवरती सज्ज आहेत. बघूया केपी यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. शेवटचे 18 चेंडू 27.
टोटल 26 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो त्यामधील 20 धावा वैयक्तिक विशाल यांच्या आहेत. चांगली खेळी संघासाठी करतायत. केपी तयार आहे. यावेळेस बॅटची कडा अतिरिक्त वळण चेंडू घेईल त्या अगोदर चेंडू विशाल माफ करा विनोद कुराडे यांच्या माध्यमातून अडवला जाईल. स्टॉप केला जाईल. गुड स्टॉप कॉल देखील आपण यष्टीरक्षकांचा आणि गोलंदाजांचा पाहतोय. एकेरी दुहेरी धावींवरती जर का फलंदाजांना रोखलं गेलं, अजून तेज तरार आणि वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावरती ठिकाणावरती केले गेले, टाकले गेले तर फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. परंतु फलंदाज विशाल एका बाजूने किल्ला लढवतात. कुठल्याही गोलंदाजांना आपल्यावरती हावी होऊ देत नाहीत. पुन्हा एकदा केपी. ओहो वा पहा. आणि इथे पाहूया मैदानाच्या आतमध्ये काहीसं वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अपील देखील केली गेली आणि तिथे दोन्ही पंच चर्चा करतायत आणि समीर सरांना पुन्हा एकदा मला वाटतं मध्यस्थी करावी लागते तिसऱ्या पंचांना. ओके हां, तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की फलंदाज बाद झाले आहेत का नाही. मला वाटतं बॅट लागले का चेक करायचं का बेल्स पडली आहे. ओके ठीक आहे ठीक आहे, चेक केलं जात आहे. उर्वरित खेळाडूंना फक्त विनंती आपापली जागा घ्या. एक क्रुशल मुवमेंट आहे आणि त्या मुवमेंटवरती आमचे समीर जोशी सरांची देखील बारीक नजर. विशेषतः आपण जर का पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहेत. चांगला काळ समीर सरांनी देखील गाजवलाय. पण तो आज पंचांची देखील भूमिका आपण त्यांची पाहतोय. पाहिलं जाते की नेमका फलंदाजांना इथे धोका आहे का नाही. कीप रोलिंग. अगदी बारकाईने नजर त्या ठिकाणी ठेवली जाते, पाहिलं जात आहे. साहजिकच आहे कुठल्याही संघावरती किंवा खेळाडूवरती अन्याय देखील होणार नाही याची देखील संपूर्णपणे दखल आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने घेतली. त्यामुळे आपले सर्वचे सर्व अनुभवी पंच देखील आपण पाहतोय. यानंतरचा देखील अजून एक महत्त्वाचा रोमहर्षक चित्त थरारक सामना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सिच्युएशन आहे, क्रिटिकल कंडिशन आहे आणि त्या कंडिशनवरती नजर तिसऱ्या पंचांची खेळाडूंची देखील चर्चा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांचं देखील डिस्कशन आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि निवारण मात्र पाहायला मिळतंय. फलंदाज तिथे सुरक्षित आहे. इथे तिसऱ्या हा बोला. ठीक आहे ठीक आहे किरण भाऊ, बॉल काउंट असणार आहे परंतु फलंदाज तिथे सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारे निर्णय त्या ठिकाणी वेगळा नाही. पंचांनी देखील या ठिकाणी पाहिलं.
कारण रिप्लेमध्ये देखील आमच्या रोहित सर्वांना दर्शवतात. कारण कधी कधी हे दृश्य पाहायला मिळतात. केपी पुन्हा एकदा तयार आणि इथे दिशा भरकटली. दंडात्मक कारवाई देखील लगेच पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. अठ्ठावीस धावा धपलकावरती. हा चेंडू बॅटवरती तर आलाय. गॅप शोधला जातोय. केडी देखील तिथे प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले, परंतु राहिले दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. विशालच्या बॅटमधून अजून एक तगडा बार, चौकार. हा 5वा चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी रिव्हर्सचे देखील फटके कमाल खेळले जात आहेत. बॉटम हँडचा देखील चांगला वापर आहे. पाहू शकतो आपण. मग ते डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप शॉर्ट थर्डमॅन असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिडविकेट असेल आणि आता लॉंग ऑनचं क्षेत्र देखील आपण पाहिलं. एक चांगले प्रहार, चांगली बॅटिंग संघासाठी विशाल यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, परंतु लोअर फुलटो चेंडूवरती बॅट तर दर्शवली. चांगला स्पर्श आहे. केडीचा थ्रो वेगवान यष्टीरक्षकाकडे आणि कलेक्शन कुणाल यांच्या माध्यमातून झालं नाही, कारण चेंडू अगदी पुढ्यात पडला. अतिरिक्त उसळी देखील चेंडूला मिळाली आणि केपी यांचं देखील म्हणणं होतं की गोलंदाजी एंड तुम्हाला जवळ होतं, तुम्ही इथे थ्रो करणं गरजेचं होतं. परंतु केडी यांची देखील विचारधारा चांगली आहे की मुख्य बॅटर फलंदाज प्रारंभिक सुरुवातीच्या षटकांपासून आपण विशाल यांचा आक्रमक रूप पाहिले, त्यांना आपण बाद करूया. परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख आहे. चांगली धाव फलंदाजांची देखील पाहायला मिळते. फलकावरती देखील धावा आपण 34 पाहतोय. अजूनही 19 धाव्यांची गरज असेल. ओहो, हा चेंडू बॅटवरती आलाय. चेंडू बॅटवरती आलाय और यहाँ पर खिलाड़ी के मस्तक पर बड़े लंबे छक्के की दस्तक. 6 धावा, षटकार. फटक्यामध्ये आहे वजन. विशालला धावा मिळतील अर्धा डझन. अजून एक महत्वाचा चेंडू या षटकात शिल्लक असणार आहे आणि धफलकावरती 40. शेवटचे 13 चेंडू, 13 धाव्यांची गरज. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. यापूर्वीचे फक्त चौकार होते निकेतन, आता षटकार देखील आला. पुन्हा चेंडू बॅटवरती. चेंडू मात्र बॅटवरती. आतिश भोसले डाऊन दी बॉल आणि अगदी राग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन देखील बनणार आहे, परंतु तिथे बिग विकेट गॉन. बड़ी मछली जाल में. केपी और आतिश ने कहा लेनी होगी हर हाल में. आता हा झेल महत्वाचा ठरेल का, हा टर्निंग पॉइंट ठरेल का या संपूर्ण सामन्याचा. कारण एक महत्वाचा झेल आलाय. आतिशने चांगला अंदाज घेतला, महत्वाचा फलंदाज माघारी पाठवला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल. पण मला वाटतं एक झंझावाती खेळी आणि एक संघासाठी उपयुक्त पारी खेळून मैदानाच्या बाहेर जरी विशाल जात असतील ना, सर्व खेळाडूंना विनंती आहे, विशाल यांची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. विशाल आमचे कॅमेरामॅन देखील तुमच्यावरती फोकस करतात. एकदा सर्व प्रेक्षकांना तुम्ही बॅट दर्शवली तर नक्कीच आम्हाला देखील चांगलं वाटेल. यस, अभिनंदन.